धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात येऊ शकतात। आज सकाळी राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडेल। छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता शपथ घेतील असं कळतंय। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदी आता भुजबळांची वर्णी लागेल असंही कळतंय। त्यामुळे छगन भुजबळ हे आज सकाळी 10 वाजता शपथ घेणार आहेत। गेल्या बराच काळापासून म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बराच काळ ही जागा हे मंत्रिपद रिक्त होतं। अर्थात ते मंत्रिपद स्वतः उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी स्वतःकडेच ठेवलेलं होतं आणि या जागी नेमकी कोणाची वर्णी लागणार यावरून अनेक तर्कवितर्क होते। पहिलं नाव हे छगन भुजबळ यांचंच होतं, मात्र त्या व्यतिरिक्त अनेक नावंही समोर येत होती। आता मात्र छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागतेय। सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधी होईल आणि अन्न आणि नागरी पुरवठा हे मंत्रिपद त्यांना दिलं जाईल अशा स्वरूपामध्ये अर्थातच जोरदार चर्चा आहे। मुळात छगन भुजबळ यांच्या संदर्भात येत असलेली ही अतिशय महत्वाची अशी बातमी। एकीकडे आपण बघतोय छगन भुजबळ हे सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय माहिती अधिक या संपूर्ण बातमी संदर्भात? प्रज्ञा, आज सकाळी 10 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणावा लागेल। याच्यामध्ये फक्त आता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता छगन भुजबळांचं परत एकदा कॅबिनेटपदी वर्णी लागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा अंतर्गत बदल परत एकदा होताना दिसून येतोय। विशेष म्हणजे नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आली होती आणि छगन भुजबळांना थांबवण्यात आलं होतं आणि त्या दिवसापासूनच भुजबळांची नाराजी उघड पद्धतीने होती। भुजबळांचं त्यावेळेस जी प्रतिक्रिया दिली होती ती आजही सर्वांना आठवत असेल की जहां नहीं चैना वहां नहीं रहना। अर्थात भुजबळांना स्पष्ट सांगायचं होतं की जिथे अपमान होत असेल, जिथे मन रमत नाही तिथे राहायचं नाही। आणि गेले काही दिवस भुजबळांची जी राजकीय सक्रियता होती ती पूर्णतः त्यांनी थांबवली होती। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालेलं अधिवेशन असेल त्यावेळेस छगन भुजबळ कुठेही सहभागी झाले नाहीत। एक दिवस फक्त आले, उपस्थिती दर्शन पुरती दाखवली आणि ते लगेच नाशिकला गेले होते। तसंच सार्वजनिक राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा किंवा बैठकांमध्ये सुद्धा अजित पवारांच्या निवासस्थानी जी देवगिरीला दर आठवड्याला आमदारांची बैठक होती त्यामध्ये सुद्धा भुजबळ सहभागी होताना दिसत नव्हते। या उलट भुजबळांचा ओढा हा गेले काही दिवस भाजपाकडे वाढताना दिसत होता। विशेषतः देवेंद्र फडणवीसांविषयी जाहीर जास्त कौतुक करणं, त्यांच्याकडे वारंवार गाठीभेटी घेणं आणि अर्थात राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या कामानिमित्त हे गाठीभेटी होत असल्याचा दावा भुजबळांकडनं केला जात होता। पण भुजबळांची अस्वस्थता उघड होती आणि भुजबळांचा रोख स्पष्ट थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर होता। अर्थात भुजबळांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असे अनेक नेते हे आग्रही होते, कारण की एका बाजूला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर ना ओबीसी नेतृत्व जे आहे, जे भुजबळांसारखा मोठा चेहरा आहे तो सुद्धा मंत्रिमंडळामध्ये असणं हे गरजेचं आहे असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होतं। पण याबाबतचा अंतिम निर्णय अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारांना घ्यायचा होता आणि तो आता घेतल्याचं दिसून येत आहे। भुजबळांचं राजकीय पुनर्वसन कॅबिनेट मंत्रिपदावर होणं म्हणजे कुठे ना कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा महायुतीला विशेषतः भाजपवर जो एक थोडासा ठपका बसला जातो, कारण की या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की जरांगे फॅक्टर फार महत्वाचा होता आणि भाजपाची प्रतिमा विशेषतः देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही मराठा विरुद्ध चेहरा अशा स्वरूपात केली गेली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसी मतांचं एकत्रीकरण करण्याचं काम जे महत्वामध्ये केलं गेलं त्यामध्ये भुजबळांचा चेहरा फार महत्वाचा होता। आणि आज कदाचित असं म्हटलं जातं की भुजबळांच्या राजकीय पुनर्वसनामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा वाटा आहे। भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लावावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनी अजित पवार यांच्याशी समेट घडवली, संवाद जास्त करायला लावला आणि अखेर भुजबळांचं आज 10 वाजता सकाळी राजभवन येथे शपथविधी होईल
अर्थात अशी चर्चा होती की इतर काही मंत्र्यांचं किंवा इतर जे गेले काही दिवस राजकीय वर्तुळात जे गॉसिप सुरू आहेत की राष्ट्रवादी विलिनीकरण होईल का, त्यातले कुणाचे हे होत आहेत का. पण तुर्तास जर जी माहिती मिळते त्यानुसार भुजबळ हे एकमेव जे असतील की जे शपथ घेतील आणि अर्थात त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा जे धनंजय मुंडे यांचं रिक्त खातं होतं 30 महिने मिळण्याची शक्यता आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.